नमस्कार. आज आपण एका अशा शाळेबद्दल बोलणार आहोत जी शिक्षण क्षेत्रात खरंच खूप मोठं नाव आहे. लोकविद्यालय खैरी. हो, 1961 पासून कार्यरत आहे ही शाळा. बरोबर. आणि आमच्याकडच्या नोंदीनुसार म्हणजे जिल्ह्यात एक खास ओळख आहे या शाळेची. नक्कीच. तर आज आपण हेच समजून घेणार आहोत की या शाळेच्या यशामागे नक्की काय आहे, काय वेगळं पण आहे इथे. हो, आणि सुरुवातच करूया त्यांच्या निकालांपासून. म्हणजे बघा ना, 10वी आणि 12वी कॉमर्समध्ये 100% निकाल. सलग 100%. हो, सलग. आणि 10वीचा सरासरी निकाल तर 98% आहे. हे आकडे म्हणजे खरंच लक्षवेधी आहेत. अगदी. म्हणजे इतकं सातत्यपूर्ण यश काही योगायोग नसावा. काय दिसतं यामागे? फक्त चांगले शिक्षक की अजून काही? शिक्षक तर महत्वाचे आहेतच, आणि आपल्या माहितीनुसार इथे प्रत्येक विषयासाठी तज्ज्ञ शिक्षक आहेत. म्हणजे ती बाजू भक्कम आहे. पण त्यासोबतच काय आहे ना, शाळेची एकूण कार्यपद्धती, त्यांची काही धोरणं, ती पण महत्वाची ठरतात. उदाहरणार्थ? जसं की 5वी ते 12वी पर्यंतचं शिक्षण इथे मोफत आहे. अच्छा, पूर्णपणे मोफत? हो. आणि एवढंच नाही, समाजसेवक स्वर्गीय अकोलकर साहेबांच्या स्मरणार्थ विद्यार्थ्यांना मोफत वह्या आणि स्कूल बॅग पण मिळतात. अरे वा. याचा थेट परिणाम काय होतो तर मुलांवरील, पालकांवरील जो आर्थिक ताण असतो तो कमी होतो. म्हणजे मग शिक्षणावर लक्ष केंद्रित करायला मदत होते, असं मला वाटतं. बरोबर. म्हणजे एक पोषक वातावरण तयार करण्यावर भर दिसतोय. पण फक्त अभ्यासच नाहीये इथे. नाही, अजिबात नाही. म्हणजे इथल्या उपक्रमांची यादी पाहिली तर थक्क व्हायला होतं. सांस्कृतिक कार्यक्रम आहेत, मोठमोठ्या लोकांची व्याख्यानं. हो, जसं डॉक्टर प्रशांत गावंडे किंवा डॉक्टर प्रशांत महाराज ठाकरेंचं कीर्तन व्याख्यान झालं होतं. हो. मग वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, आरोग्य तपासणी, शैक्षणिक सहली. शिवार भेटी पण आहेत. हो, शिवार भेटी, निवडणूक जागरूकता मोहीम. म्हणजे थांबायचं नाव नाहीये. आणि या सगळ्याला पूरक काय आहे तर आधुनिक सुविधा. जसं की ICT लॅब. ICT लॅब, ग्रंथालय, विज्ञान प्रयोगशाळा आहे. आणि शाळेतला पोषण आहार पण उत्तम आहे असं दिसते. म्हणजे केवळ मार्कांपलीकडचा विकास साधण्याचा प्रयत्न आहे. अगदी. हे जे विविध उपक्रम आहेत ना, ते मुलांना फक्त पुस्तकी ज्ञानाच्या चौकटीत नाही ठेवत, तर व्यावहारिक कौशल्य, सामाजिक जाणीव, शारीरिक क्षमता या सगळ्या गोष्टी वाढवण्यावर भर दिला जातोय असं स्पष्ट दिसतंय. याचंच एक उदाहरण म्हणजे मुख्यमंत्री स्वच्छ शाळा सुंदर शाळा स्पर्धा. या तालुक्यात 3रा क्रमांक मिळवला शाळेने. हो, आणि 1 लाख रुपयांचं बक्षीस. हे फक्त बक्षीस नाहीये. बरोबर. हे शाळेची मूल्य दाखवतं. स्वच्छतेबद्दलची, एकंदरीत वातावरणाबद्दलची कटिबद्धता दाखवतं. खरंय. आणि क्रीडा स्पर्धांमध्ये पण सहभाग दिसतोय. हो, नक्कीच. जिल्हा आणि तालुका स्तरावरच्या स्पर्धांमध्ये सहभाग आहे. थाळीफेक, बुद्धिबळ, कबड्डी. म्हणजे यातून काय साध्य? यातून मुलांमध्ये खिलाडूपणा येतो, सांघिक भावना वाढते. हे फक्त छंद म्हणून नाही बघितलं जात, तर व्यक्तिमत्व विकासाचा एक भाग म्हणून पाहिलं जाते असं वाटतंय. आणि भविष्याचा विचार पण केला जातोय का, म्हणजे पुढील शिक्षणासाठी वगैरे? हो, दिसतोय. नवोदय आणि शिष्यवृत्ती परीक्षांसाठी खास मार्गदर्शन वर्ग आहेत. अच्छा. पालक महिला मेळावे होतात, करिअर मार्गदर्शन सत्र आयोजित केली जातात. हे सगळं मुलांना पुढच्या टप्प्यासाठी तयार करतं. म्हणजे एक दिशा देण्याचा प्रयत्न आहे. निश्चितच. आणि त्याचा परिणाम तो तर आपल्याला माजी विद्यार्थ्यांच्या यशामध्ये दिसतोच. हो, आपल्या नोंदी पण तेच सांगतायत. शेकडो माजी विद्यार्थी आज इंजिनिअरिंग, मेडिकल किंवा शासकीय सेवांमध्ये यशस्वी आहेत. हे शाळेच्या दीर्घकालीन प्रभावाचं, तिच्या दर्जाचं उत्तम उदाहरण आहे. अर्थात या सगळ्या यशामागे संस्थेचे अध्यक्ष श्री चेनकर्ण कोचर, सचिव श्री वसंतराव जवादे, उपाध्यक्ष पंढरपूर साहेब, संचालक श्री मिलिंद भाऊ जवादे आणि शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि कर्मचारी वर्ग. हो, अगदी. या सगळ्यांच्या एकत्रित आणि समर्पित प्रयत्नांचा खूप मोठा वाटा आहे यात. तर एकंदरीत आपल्याकडच्या माहितीवरून असं दिसतंय की लोकविद्यालय खैरी हे फक्त निकालांपुरतं मर्यादित नाहीये. नाही, अजिबात नाही. इथे शिक्षण आहे, चांगले संस्कार आहेत, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न आहे आणि समाजाप्रती एक बांधिलकी पण दिसतेय. बरोबर. एक प्रभावी मिलाफ आहे या सगळ्याचा. म्हणूनच कदाचित या संस्थेला गुणवत्तेचं प्रतीक आणि शिक्षणाचं वटवृक्ष म्हटलं जातं, हे आता स्पष्ट होतंय. आणि जाता जाता एक विचार मनात येतोय. काय? की लोकविद्यालय खैरीने हा जो समतोल साधला आहे, शैक्षणिक यश, सर्वांगीण विकास आणि सामाजिक सहभाग यांचा, यातून इतर शिक्षण संस्था काय शिकू शकतात? अच्छा, म्हणजे हे एक मॉडेल म्हणून कसं उपयोगी ठरू शकेल? हो, विशेषतः
सर्वांसाठी सहज उपलब्ध आणि तरीही दर्जेदार शिक्षण देण्याच्या दृष्टीने याचं किती महत्त्व असू शकेल हा खरंच एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे.